नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। तर प्रशासनाने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी व्यक्त होती। तर गेल्या काही वर्षांपासून या भागात गंभीर अपघातांची मालिका सुरूच आहे। याच विषयी आमच्या प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी नागरिकांशी संवाद साधलाय, पाहूयात। अपघातासाठी प्रसिद्ध असलेला नवले ब्रिज, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात, प्रत्येक वर्षाला जवळजवळ मोठे अपघात होत असतात या ठिकाणी। यामुळे येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। कालच या ठिकाणी एक भीषण अपघात झाला। साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला एक ट्रक, त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्याच्यामुळे तो मोठा असा अपघात झाला। त्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाला आहे। तसेच 20 ते 25 लोक गंभीर जखमी आहेत। त्यामुळे येथील स्थानिकांना काय त्रास आहे, नेमका ही घटना का घडतात, येथे अपघाताच्या घटना का घडतात, हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। दादा, इथं वारंवार अपघात होतात, कालच एक एवढा मोठा भीषण अपघात झालाय, का हे कारणीभूत कोण आहे अपघातांना? कसं आहे माहितीये का, इथलं स्थानिक प्रशासन आहे सगळ्यात महत्वाचं। आणि हा जो रोड बनलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने बनलेला आहे आणि पहिल्यांदा नाहीये। प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक 15 दिवसाला मोठे अपघात घेत आहेत। आजची घटना ही सगळ्यात मोठी घटना आहे। त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना मोठी केली पाहिजे। डायरेक्ट एक मोठा फ्लायओव्हर तिथून डायरेक्ट इकडे पासवून केला पाहिजे। तो कॉर्नर आणि बरेच स्पीड ब्रेकर लावलेत, कॅमेरे लावलेत, काय रूल्स टाकले, पण तरी पण काहीच उपयोग होत नाही, कारण रोड कन्स्ट्रक्शनच चुकीच्या पद्धतीने झाले। तुम्ही किती त्याला गतिरोधक द्या किंवा काही करा, त्याला काही उपाययोजना होत नाही। आणि ते स्थानिक प्रशासन असेल, आमदार असेल, खासदार असेल, कॉर्पोरेट कुणाचं लक्ष नाहीये, जनतेचं कुणालाही घेणं देणं पडलेलं नाहीये। त्यांना फक्त मतासाठी काही करतात ते, आणि यामुळे ही घटना घडत राहतात। त्याला स्थानिक नागरिक मृत्युमुखी पडतोय। त्याच्यावर एक स्थानिक एक मोठ्या लेवलला काहीतरी एक प्रशासन काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरून हे भविष्यामध्ये अपघात होऊ नये। एक ठोस काहीतरी निर्णय, एखादा मोठा फ्लायओव्हर असेल किंवा काय असेल केलं पाहिजे, तरच हे वाचू शकत नाही। तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा अशी घटना तुम्हाला घडलेली दिसेल, त्यात काही तथ्य नाही। काय उपाययोजना केली पाहिजे? एखादा मोठा फ्लायओव्हर समजा, त्या कॉर्नरला सारखा अपघात घडतायत ना, त्यामध्ये की तिथून सारखे ते टर्न किती जर मारला तरी ते ऍक्सिडेंट होणारच आहे। किती ब्रेक दाबवला ब्रेक फेल होणारच आहे, कारण लोड गाडीमध्ये खूप असतो आणि टर्नला गतिरोधक असला तरी तो ब्रेक फेल होणारच आहे। आणि काय पहिली घटना नाहीये। त्यामुळे ते एक फ्लायओव्हर म्हणा किंवा तिथून काय अजून काय योजना करता येईल म्हणा, किंवा कुठून बायपास रस्ता काय देता येईल म्हणा, ह्याच्यावरती एक योग्य केलं तर त्या गोष्टी घडतील तुम्हाला त्याच्यावर, बाकी काही नाही। नाहीतर हे तुम्हाला आता 8-10 मेलेत, आता पुढच्या काही दिवसामध्ये अजून अपघात म्हणून पुन्हा 4-5 गाड्या जळलेल्या असतील, पुन्हा 8-10 लोक मेलेले असतील, हे दिसेल तुम्हाला, त्यात काहीच वेगळं नाही। मुरलीधर मोहोळांनी आता इथं जर घटनास्थळी भेट दिली आणि त्यांनी इथली जी रस्त्याची आता पाहणी केली, तर त्या संदर्भात तुम्ही काय त्यांच्यासोबत बोलला, काय झालं बोलणं? आता ज्यावेळेस अशा घटना घडतात ना, स्थानिक प्रशासन असेल, आमदार असेल, खासदार असेल, मी कोणाचं नाव घेत नाहीये, ते येऊन फॉर्मॅलिटी करून जातात प्रत्येक वेळेस मध्ये, आणि आताच नाही प्रत्येक वेळेस येऊन गेलेले आहेत। त्यामुळे पुढे काहीच होत नाही। तेवढा फॉर्मॅलिटी मतदानासाठी ह्याच्यासाठी दाखवायचं, यायचं, बघायचं, जायचं, पुढं काहीही होत नाही। आणि लोकांनी जनतेने अनुभवलं आणि बघितलंय, त्यात काहीच वेगळं नाही। असं आणि अपघात घडतात त्याला कारणीभूत कोण आहे? तसं पाहिलं तर आता हा जो रस्ता आहे तो लोकल आहे। हा याच्यावर जे सगळे वाहन येतात मोठे, ते खरं रिंग रोड लवकर झाला तर हा इथला लोड कमी होणार आहे, तरच लोकांना पण जरा म्हणजे कसं असं गर्दीतून छोटे लोक कामाला जाणारे असतात, प्रवासाला, त्यांना केवढा त्रास होतो या मोठ्या वाहनांचा। ह्याची सोय झाली पाहिजे, कारण एवढी मोठी वाहनं पुण्यासारख्या सिटीतल्या मध्यवर्ती ठिकाणातून जाणं हे बरोबर ना, हे पहिलं कारण आहे। तर हा सगळाच लोड ह्या रस्त्यावर आहे। आता बघा तुम्ही, सगळे लोकल लोक आहेत, लहान मुलांना घेऊन शाळेत जाणारे आहेत, ऑफिसला जाणारे आहेत, आणि हे लांबून येणारे ट्रक आहेत ना हायवेवर, हे कंटेनर वगैरे, ह्यांची खरं ह्या रस्त्याला काही गरज नाहीये। तो जर लोड कमी झाला तर आपोआपच इथलं म्हणजे काय, हे अपघाताचं जे आहे ना प्रमाण ते कमी होईल। पण नवले ब्रिजच्या इथे सारखेच अपघात होतात, त्याचं कारण शोधलं पाहिजे सरकारने, आणि त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे। मी तर तुम्हाला सांगितलं ना पहिलं, की हा जो लोड आहे हा तो कमी झाला पाहिजे। हा म्हणजे कसं, आता हे तुमचे कंटेनर आहेत, हे ट्रक आहेत, जे मालवाहू जे मुंबईला वगैरे, त्यांचं काही इथून मधून काम नाहीये। जो रिंग रोड मंजूर झालाय त्याची लवकर पूर्तता झाली तर ट्रॉफिक निम्म्यापेक्षा जास्त बाजूला जाईल ना, बाहेरच्या बाजूने, मग तेवढा स्थानिक लोकांना त्रास नाही होणार। स्थानिक लोकांना दररोज काय
त्रास सहन करावा लागतो. आता रस्ता क्रॉस करायचं म्हटलं, मोठे मोठे जड अवजड वाहने येतात तिथं, तर काय त्रास काय होतो? लोड भरपूर होतो, माणसाला वेळ होतो, वेळेवर पोहोचता येत नाही. आपला माणूस घराच्या बाहेर गेला तर तो सुरक्षित येईल का ह्याची पण खूप काळजी वाटते. आता नऱ्यातल्या लोकांना तर तसंच वाटतं, कारण नऱ्यातच हा भाग येतो ना. मग ह्या रोडला सतत गर्दी असते, सतत गर्दी. मग त्या गर्दीतून आपला माणूस घरी येईपर्यंत धाकधुकला की बाबा आपला माणूस व्यवस्थित, मुलं म्हणा, मिस्टर म्हणा, कोण आपले भाऊ बहीण सगळे कामाला जाणार आहेत, ते सगळे सुरक्षित येईपर्यंत सगळ्यांच्या म्हणजे मनामध्ये धुडधुड असते. आणि आता हा नवले ब्रिजचा जो भाग आहे ना, तो सगळीकडे प्रसिद्ध झालाय. लोक म्हणतात, आता मला काल आमचेच पाहुणे रावळे सगळे विचारत होते, तुमचा मुलगा आला का घरी, मिस्टर आले का, काय झालं तिथे. म्हणजे भीती निर्माण झाली आहेच. खरंच आहे, ह्या रोडला असं वाटतं इथून दुसरीकडे गेलेलं बरं, कारण पुण्यातल्या सगळ्यात जास्त हाच भाग येतो सतत. स्थानिक नागरिक मतलब जे स्थानिक नेते किंवा नेते मंडळींना तुम्ही बोलले, त्यांच्याकडनं काय उत्तर येतं? आता ते काय म्हणणार, हा भाग आता हायवे आहे ना, आता हा सर तसं पाहिलं तर सरकारच्या अंडर मध्ये येतो. लोकांचं तरी काय इथे चालणार आहे. पण त्याने आता सगळ्यांचाच विचार केला पाहिजे. एक जरी व्यक्ती मेले तरी अख्खं कुटुंब उद्ध्वस्त असतं, त्याच्याबरोबर असणारी 10 लोक असतात, ती त्याच्यावर डिपेंड असतात. आणि ते आयुष्यभर खंत असते ना की आपला माणूस अशा ठिकाणी गेला. आणि लोक प्रवास करतात, ते हसत खेळत करतात, बोलत करतात, खात असतात, काहीतरी पित असतात. तर थोड्या वेळाने आम्ही इथे थांबू, आमच्याच्या घरी जायचं, आमचं प्रोग्राम आहे का, त्या सगळ्यावर पाणी पडतं. आणि त्यांचा सगळा आनंद तर जातोच, पण जीवन पण उद्ध्वस्त त्यांच्या बरोबरच्या लोकांचं. दादा, वारंवार अशा अपघात घडत आहेत, यासाठी कारणीभूत कोण? यासाठी कारणीभूत स्थानिक प्रशासन असेल किंवा हायवे अथॉरिटी असेल किंवा केंद्रातील जे ह्या रोडच्या संबंधितले अथॉरिटी हेच म्हणावे लागतील. आता तुम्ही जर पाहिलं, नवीन बोगद्यापासनं अगदी नवले ब्रिज वारजे परिसर आहे, ह्या जो पोर्शन आहे, या पोर्शनला यमलोक प्रवेशद्वार म्हणून हे जर रोडचं नाव दिलं तर काही चुकीचं किंवा वावगं होणार नाही. आतापर्यंत कमीत कमी मी या ठिकाणचा स्थानिक रहिवासी आहे, नाही म्हणलं तरी कमी 1000 ते 1500 लोकांचं जीव गेलेले आहेत या रोडवरती. केवळ प्रशासन झाल्यानंतर नाही येतात, नेते येतात, स्थानिक लोक येतात आणि काय म्हणतात की आता पुढे आम्ही हे करू ते करू, पण कुठल्याही प्रकारचं होत नाही. आजपर्यंत स्थानिक लोक किंवा जे बाहेरने येणारी, आता नरे परिसर असा आहे, या ठिकाणी PG to अगदी MBBS पर्यंतचे कॉलेजेस आहेत. या ठिकाणी बाहेरने येणारा वर्ग जास्त आहे. अगदी शिरवळ पर्यंत लोक रोज अपडाऊन करत येणारे लोक आहेत. ह्यांना माणूस ज्याप्रमाणे आपण म्हणतो एक प्रकारचा दहशतवादी हल्ला, तसा रस्त्यांचा हल्ला मानावा लागेल. प्रत्येक वेळेस घरी गेलेला, बाहेर गेलेला माणूस परत घरी येईन का नाही याची शाश्वती नाहीये. स्थानिक लोकांना किंवा इथल्या नेत्यांना याचं काही घेणदेण नाही की याचा इकॉनॉमिकली इफेक्ट सुद्धा येथील स्थानिकांच्या ह्याच्यावरती पडतोय. लोक बाहेर पडतात, ते बाहेर पडल्यानंतर येथील स्थानिकांचा मेन बिझनेस हा रेंटल वरती आहे. पण लोक बाहेर पडल्यावरती त्या रेंटची जी त्यांचे फ्लॅट आहेत ते कमी होतात. ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतोय. पण याचं कुणालाही काही घेणं देणं नाहीये. केवळ राजकारण, येणं, व्हिजिट देणं, बाईट देणं, पोस्टर लावणं, आम्ही हे केलं ते केलं, या सर्व गोष्टी करून सुद्धा ह्याच्यामध्ये तूळ मात्र सुद्धा काही फरक पडलेला नाहीये की बाबा ह्याच्यात काय उपाययोजना केली पाहिजे, काय केलं पाहिजे. ह्याच्यातली कुठल्याही कसल्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. स्थानिक म्हणून आम्हाला असं वाटतं की जे काय करता येईल ते लवकरात लवकर, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये राजकारण न आणता, पक्ष कोणताही असू, सगळ्या पक्षांना म्हणतात की आम्ही लोकांसाठी करतो. मग लोकांसाठी मृत्यूला जाणं म्हणजे मृत्युमुखी पडणं हे कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही माणसाला अपेक्षित नाहीये. त्यामुळं लवकरात लवकर ह्याच्यावरती तोडगा काढण्यात यावा हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असणार आहे. काय उपाययोजना केल्या पाहिजे? वारंवार अपघात घडतात, काल एक भीषण अपघात झालाय, काय उपाययोजना केल्या पाहिजे? उपाययोजना म्हणाल तर ह्याच्यामध्ये जे मोठ्या वाहन आहेत त्यांना एक रात्रीचा टायमिंग देणं, किंवा जे सुरुवातीपासून आता जे पलीकडचे सर्व्हिस रोड आहेत ते काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी नाहीत. आपण समोर जर पाहिलं तर वरनं गाड्या येतात, ते खालच्या लोकांना, वरच्या लोकांना वाटतं की हा वन वे, आणि वरनं जाणाऱ्या लोकांना वाटतं की हा आपण इकडनं जाऊ शकतो. परिणामी नवीन जो बाहेरनं येणारा माणूस आहे किंवा ज्याला काहीच माहिती नाही, तो ह्या परिसरात नव्यानेच आलाय, तर त्याला वाटतं आपण स्पीडने इकडनं हा वन वे त्यामुळे जाऊ. त्यामुळे हा वन वे बंद केला किंवा भूमकर ब्रिज आहे, भीमकर ब्रिजच्या पुढे तसाच एखाद दोन जर मध्ये बोगदे केले की जेणेकरून वाहने पास होतील, किंवा सर्व्हिस रोड व्यवस्थित केले तर म्हणजे सर्व्हिस रोड व्यवस्थित केल्यानंतर ना ज्या गाड्या आहेत त्या सर्व्हिस रोडने पास होतील आणि ज्या लोडचे वाहन आहेत ती वरच्या रोडने जातील. अशा काहीतरी उपाययोजना करून ह्या जे अपघात आहेत
ते थांबवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे अवजड वाहनांना जे वेळ दिला पाहिजे की अशा अगदी वेळेचं बरोबर. तुम्ही Time जावं, schedule केलं time पाहिजे. schedule केले पाहिजे. अगदी. काल जो अपघात झाला तो तुम्ही होता प्रत्यक्षदर्शी पाहिला किंवा काय माहिती तो झाल्यानंतर ना जे काही ट्रॉफिक जाम झालं त्या ट्रॉफिक जाम मध्ये आम्ही जवळपास 1-1.5 तास अडकलो होतो. पुढे काय झालं हे माहिती नव्हतं, पण काहीतरी झालं. त्यानंतर आपल्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळालं की बाबा नवले ब्रिजच्या परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे. ऍक्च्युली नवले ब्रिज समोर राहतो, तिथनं 100 मीटरच्या अंतरावरती हा अपघात झालेला आहे की ब्रेक फेल होऊन एका कंटेनरने वाहनं ठोकत नेली. 8 ते 10 जण मृत्युमुखी पडली. नंतर ते व्हिडिओ व्हायरल लागले. म्हणजे मन हेलावून टाकणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. फार दुर्दैवी घटना आहे असंच म्हणावं लागतं. स्थानिक आहे, दररोज तुम्ही तुमच्या दररोज असा ऍक्सिडेंट, म्हणजे आता पुण्यात ऍक्सिडेंट झाला तर नवले ब्रिजचं नाव येतं. तुम्ही इथलेच आहे, काय भावना, कसं वाटतं जेव्हा आपण असे ऍक्सिडेंटच्या बातम्या ऐकत असतो आणि आपण तिथलेच स्थानिक असेल तर? नाही, आम्हाला वाटतंय की आम्ही नक्की भारतात राहतोय का पाकिस्तानमध्ये राहतोय, की आमच्या ह्या उपाययोजना अजून असा कुठला जटिल प्रश्न आहे की तो अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला पाहिजे की आमचा रोडचा प्रश्न सोडवा. लोकांची बेसिक मागणी आहे की बाबा इथं जे रोडचे अपघात होतात ते अपघात थांबवावे, त्याच्यासाठी उपाययोजना करा. मग शासनाकडे त्या लेवलची यंत्रणा नाहीये का, इंजिनियर नाहीयेत का होत नाहीयेत का, इच्छाशक्ती नाहीये का, लोकांचे अजून मृत्यू होऊन द्यायचे ते की बाबा असा काय प्रण केलाय का शासनाने की बाबा एवढं टार्गेट, आता 1,500 लोक गेलीत, अजून 2,000 गेले की मग आपण उपाययोजना करावी. किंवा अजून अशी अपेक्षा करावी की लोकांनी की बाबा एखाद्या मोठ्या मंत्र्याचा, संत्र्याचा, कोणाचा तरी नातेवाईक गेला पाहिजे, त्याच्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी सुधारणा होतील. दुर्दैवाने असं बोलू नाही, पण बोलण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लवकर उपाययोजना कराव्या असंच एवढीच अपेक्षा आहे. एकूणच आपण पाहिलं येथील जे नागरिक आहे त्यांना भीती वाटतेय, जे स्थानिक नागरिक आहे त्यांना भीती वाटते. या ठिकाणी वारंवार अपघात घडतात आहेत, म्हणून त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की सरकारने एक वेळ दिला पाहिजे. जे अवजड वाहनं आहेत त्यांना जाण्यासाठी एक वेळ दिली पाहिजे, त्यामुळे ऍक्सिडेंट कमी होतील, अशी येथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.